एका बाजूला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शासनाकडून आवाहन केलं जात आहे, मात्र मतदान करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ती जिवंत असून देखील मतदार यादीमध्ये मृत असल्याचं मतदान केंद्रातून सांगण्यात आलं. त्यामुळे ती महिला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिली आहे. ही घटना रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड शहरातील LP इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर घडली आहे. ती महिला जिवंत असून देखील मतदार यादीत तिचं नाव डिलीट झाल्याचा शिक्का मारण्यात आलाय. त्या महिलेनं मतदान केंद्र प्रमुखांशी विचारणा केली असता ही व्यक्ती मयत झाली असून मतदान करता येणार नाही असं सांगण्यात आलंय. मात्र त्या महिलेने तिचे ओळखपत्र आणि मतदार यादी क्रमांक सांगून देखील ही व्यक्ती आपणच असल्याचं पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिलं. मात्र मतदार यादीत आपलं नाव डिलीट झालंय, त्यामुळे मतदान करता येणार नाही अशा शब्दात मतदानाच्या केंद्र प्रमुखांनी तिला सांगितलंय. सावित्री लक्ष्मण बिरजे असे या महिलेचं नाव असून 32 रायगड लोकसभा मतदारसंघाच्या 263 दापोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 257 खेडमधील मतदार क्रमांक 943 या मतदार यादीत त्यांचं नाव आहे. आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास त्या मतदान करण्यासाठी गेल्या असता मतदानाचे ओळखपत्र असून देखील त्यांना मतदान करता आलं नाही. मतदान केंद्र प्रमुखांनी ही व्यक्ती मिळत नसल्यानं मतदार यादीतून नाव डिलीट झालंय असं सांगितलंय. अखेरीस सावित्री बिरजे या मतदानापासून वंचित राहिल्यात. आणि माझं मतदान मी एवढे वर्ष केलेली आहे, पण आता त्याच्यात आले की मी म्हणजे जिवंत नाही म्हणून शिक्का आले तिथे. तुम्ही मतदान केलं? हो, 5 वर्षाचं पण केलं. नाही, आता केलं. आता नाही चालत. आता तुम्ही जिवंत असताना तुम्ही मेले असं आता शिक्का आलेला आहे.